हॅलो एव्हरीवन, जुलै 2025 मध्ये निघालेल्या काही नोटिफिकेशन ज्याला तुम्ही नक्कीच अप्लाय करायला पाहिजे. तर फर्स्ट नोटिफिकेशन आहे SBI PO ची पोस्ट आहे प्रोबेशनरी ऑफिसर. 24 जून पासून 14 जुलै पर्यंत तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन याच्यासाठी कंपल्सरी असतं. एज क्रायटेरिया 21 ते 30 वर्ष आहे आणि टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 541. यामध्ये सॅलरी स्ट्रक्चर जो आहे तो आहे 80,000 ते 82,000. फी स्ट्रक्चर जो आहे SC, ST आणि PWD विद्यार्थ्यांसाठी इथे कोणत्याही प्रकारची फीज नाही. जनरल, OBC आणि EWS विद्यार्थ्यांसाठी आहे 750 रुपये. 3 डिफरंट स्टेजेसमध्ये याची रिक्रुटमेंट प्रोसेस होणार. फर्स्ट होणार प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन आणि सर्वात शेवटी होणार ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू. याची जी अप्लिकेशन लिंक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर जी सेकंड पोस्ट आहे ती आहे IBPS PO ची प्रोबेशनरी ऑफिसरची ही पोस्ट आहे. अप्लिकेशन सुरू झालेले आहेत 1 जुलै पासून आणि शेवटची तारीख आहे 21 जुलै. याला सुद्धा ग्रॅज्युएशन तुमचं कंपल्सरीली असतं. 21 ते 30 वर्ष जर एज असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहेत ते आहे 5208 वॅकन्सीज. सॅलरी स्ट्रक्चर जो तुम्हाला मिळेल तो मिळेल 74,000 ते 76,000 पर मंथ. फी स्ट्रक्चर जे आहे ते आहे SC, ST आणि PWD विद्यार्थ्यांसाठी 175 रुपये आणि रिमेनिंग ऑल अदर कॅटेगरीजसाठी 850 रुपये इथे फी स्ट्रक्चर राहील. त्यानंतर एक्झाम स्टेजेस जर आपण बघितलं तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि सर्वात शेवटी होणार इंटरव्ह्यू. अगेन याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल अप्लाय करण्यासाठी. थर्ड नोटिफिकेशन जी आहे ती आहे बँक ऑफ बरोदा यांच्याकडून आणि याची जी पोस्ट आहे ती आहे लोकल बँक ऑफिसर. अप्लिकेशन याची सुद्धा सुरू झालेले आहेत. 4 जुलैला अप्लिकेशन सुरू झालेले होते आणि शेवटची तारीख आहे ती आहे 24 जुलै. ग्रॅज्युएशन याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरीली आहे. एज क्रायटेरिया 21 ते 30 वर्ष. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 2500. पण याच्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव बँकिंग सेक्टर मधला हा कंपल्सरी इथेच ठेवलेला आहे. त्यानंतर यांची जी सॅलरी आहे ती आहे 48,480 रुपये. फी स्ट्रक्चर जनरल, EWS आणि OBC विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये. SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेनसाठी आहे 175 रुपये. जर एक्झाम स्टेजेस आपण याच्या बघितल्या तर सर्वप्रथम होणार ऑनलाईन टेस्ट, देन लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर सायकोमॅट्रिक, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू. अप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि सर्वात शेवटी जी नोटिफिकेशन आहे ती आहे माझी फेवरेट SSC CHSL. यामध्ये डिफरंट पोस्ट असतात जसे LDC, JSA आणि DU. अप्लिकेशन सुरू झालेले आहेत 23 जून पासून आणि शेवटची तारीख आहे 18 जुलै. 12वी पास विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं हे माझी फेवरेट आहे कारण 12वी पास विद्यार्थी पासून सर्व याला अप्लाय करू शकतात. एज क्रायटेरिया सुद्धा जास्त आहेत. 18 ते 32 वर्ष वयाचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. 3131 टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत आणि डिपेंडिंग ऑन द पोस्ट वेगवेगळ्या पोस्टनुसार वेगवेगळ्या पे लेवल आणि वेगवेगळी सॅलरी तुम्हाला मिळेल. फी स्ट्रक्चर जी आहे ती SC, ST, PWD आणि वुमेनला इथे कोणतीही फीज नाही. जनरल, OBC आणि EWS विद्यार्थ्यांसाठी इथे 100 रुपये फीज आहेत. एक्झाम स्टेजेस आहेत. सर्वप्रथम होईल Tier 1 एक्झामिनेशन, त्यानंतर Tier 2 ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन दोन्ही राऊंडमध्ये, पण Tier 2 मध्ये स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट सुद्धा इन्क्लूड केला जाईल. अप्लाय करायचं असेल तर SSCच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे आहेत काही नवीन नोटिफिकेशन जे नुकतेच आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जे तुमचे बहीण भाऊ आहेत, मित्रमैत्रिणी आहेत किंवा जे प्रिपेरिंग विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.